एव्हरीवन. तर स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर बघा बाळांनो, आपण क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड यांचा सिलेबस करत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर जे जे नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आपण ना जेवढे मॅथ्स पार्ट 1 आणि पार्ट 2चे जे युनिट्स आहेत त्यांचे जे प्रॅक्टिस सेट आहेत सर्व पाहणार आहोत इन डिटेल्स. तर आपण पहिलेच चालू केलेलं आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मॅथ्स पार्ट 1चं चॅप्टर नंबर 1. त्याच्यात आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व केलेला आहे. ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत आपण, जो फुल डिटेलमध्ये. तर बघा, सगळ्यात अगोदर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. हा जो टेबल आहे हा आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. एक प्रकारची ॲक्टिव्हिटीज आहे, तर आपल्याला याला सॉल्व करायची आहे. तर चला, पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. तर आपल्याला याचे तर इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 3, आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर इथं वायची व्हॅल्यू आहे 5, आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथं वायची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एकदम सोपी ॲक्टिव्हिटी आहे बाळांनो. तर बघा, आपण सुरू करू. तर आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ठीक आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे हे ना. तर एक्स इज इक्वल टू किती आहे 3. तर एक्सची व्हॅल्यू 3 पुट करा, प्लस वाय इज इक्वल टू 3. तर हा इकडं 3 आहे, तर तिकडे जाताना काय होणार, मायनस होणार. इकडे प्लस आहे, तर वाय इज इक्वल टू 3 मायनस 3. तर आपल्याला वायची व्हॅल्यू काय भेटेल वानो, 0. ठीक आहे. तर जेव्हा एक्स हा 3 आहे तेव्हा वायची व्हॅल्यू काय आहे, 0. तर आपण इथे लिहिणार 0. ठीक आहे. चला, एक झालं. दुसरं, आता दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे, आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे. तर मी इक्वेशन परत लिहितो, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. वायची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 5. तर यावेळेस काय करणार, जो 5 आहे हा वाला, तर तो वायच्या ठिकाणी पुट करा. तर बघा, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. हा इकडं प्लस आहे, हा जो 5 आहे ना हा इकडं काय आहे, प्लसमध्ये. तर तिकडे जाताना हा काय होणार, मायनस होणार. तर एक्स इज इक्वल टू 3 मायनस 5. त्यानंतर एक्स प्लस आणि मायनस काय होणार बाळांनो, प्लस आणि मायनस मायनस होईल. तर याचा आन्सर काय येणार, -2. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, 2. जेव्हा वाय 5 आहे तेव्हा एक्सची व्हॅल्यू मिळाली -2. तर इथे लिहून द्या -2, 5. त्यानंतर आता वायची व्हॅल्यू दिलेली आहे 3. आता परत वाय आपण किती पुट करणार, 3 पुट करणार. तर बघा, परत एकदा इक्वेशन लिहा, वाय प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता वाय दिलेला आहे आपल्याला 3. तर बघा, वाय इज इक्वल टू 3, एक्स प्लस वायच्या जागेवर 3 पुट केला इज इक्वल टू 3. तर हा इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल, 3 मायनस 3. तर एक्सची व्हॅल्यू किती येणार, 0. ठीक आहे. तर एक्सची व्हॅल्यू आली 0. ठीक आहे. आता इथेही दिलेलं होतं ते, याच्यावरूनही तुम्ही फाइंड आउट करू शकता जर तुम्हाला तेवढं नॉलेज असेल तर. चला, त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी सॉल्व करू. म्हणजे दुसरं इक्वेशन आहे. तर त्याच्यात आपल्याला दिलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू आहे 4. तर पहिल्यांदा वाय किती पुट करायचं आहे, 0. तर मी एक्सची वायची व्हॅल्यू लिहितो 0. त्यानंतर वायच्या जागेवर 0 पुट करतो. तर एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4. तर काय येऊन जाईल, एक्स इज इक्वल टू 4. तर ही एक्सची व्हॅल्यू आली. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4. तर हा 4 इथे लिहून देऊ आपण. तर इथे एक्सची व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू 0. त्यानंतर परत एकदा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे -1. तर -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. हा इकडे मायनस आहे, तिकडे जाताना प्लस होणार. तर मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 1. तर मायनस वाय येणार +5. हा मायनस इकडून काढून तिकडे लावून देऊ. तर किती येऊन जाईल, -5. किंवा मग पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करा. तर वायची व्हॅल्यू आली -5. जेव्हा एक्स -1 आहे तेव्हा वाय किती आहे, -5 आहे. त्यानंतर लास्टमध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे -4. तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. वाय पुट करणार आपण -4. तर एक्स मायनस -4, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 4. तर एक्स मायनस मायनस प्लस होऊन जाईल 4. हा इकडे प्लस, तिकडे जाताना मायनस. तर किती होऊन जाईल, 4 - 4 इज एक्स इज इक्वल टू
0 येणार. ठीक आहे, x इज इक्वल टू 0, तर इथं 0 ऑलरेडी सॉल्व आहे ते. ठीक आहे, तर या प्रकारे ऍक्टिव्हिटी होती, पूर्ण आपण सॉल्व केलेली आहे. तुम्हाला अंदाजे आला असेल की कसं सॉल्व करायचं आहे. तर चला दुसरा क्वेश्चन बघू याच्यातला. आता इथून पुढे ग्राफ आहेत, तर ग्राफ इथे ना सरळ प्लॉट नसते झाले तर मी ऑलरेडी करून ठेवलेले आहेत आणि त्यांचे व्हॅल्यू पण आपण फाइंड आउट करून ठेवलेले आहेत. काही कॅल्क्युलेशन्स असतील बेसिक, ते आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि ग्राफ कसा प्लॉट करायचा हे तुम्हाला समजेल. बऱ्याच जणांना ग्राफमध्ये प्रॉब्लेम असतो. तर सगळ्यात अगोदर सांगू इच्छितो की हा जो उभा ऍक्सिस असतो वाहनो, हा काय असतो, वाय ऍक्सिस असतो. ठीक आहे, हा असतो वाय ऍक्सिस, हा असतो एक्स ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस तुम्ही ड्रॉ करायला पाहिजे. त्यानंतर इथे कॅपिटल वाय आणि इथे कॅपिटल वाय डॅश पाहिजे. इकडे एक्स आणि इकडे एक्स डॅश असेल. ठीक आहे, कॅपिटल मध्येच लिहायचं. ग्राफवर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं अजून, ते म्हणजे स्केल. ठीक आहे, स्केल जर तुम्ही लिहिली नाही तर ग्राफ समजणारच नाही की किती सेंटीमीटर किती युनिट्स आहे या प्रकारे. तर स्केल खूप महत्वाची आहे. एक्स ऍक्सिसवर नसली स्केल तरी चालेल, पण वाय ऍक्सिसवरची स्केल असणे खूप गरजेचे आहे. ठीक आहे, तर चला बघू आपण. तर याच्यात तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. तर याच्यासाठी आपण पहिले हे काय म्हणता बॉक्स बनवून घेऊ, त्याला व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. तर बघा इथे दिलेलं आहे, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो, हे जाऊ द्या. तर पहिले काय करायचं बाळांनो, पहिले एक इक्वेशन घ्यायचं. मी घेतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. याच्यासाठी एक बॉक्स काढू आपण. तर बॉक्स बनवताना त्यामध्ये असे 3 लाईन्स येऊ द्या. ठीक आहे, हे आल्यानंतर हा 1 2 आणि 3. याच्यात एक्स कॉमा वाय, इथे असेल एक्स कॉमा वाय. ठीक आहे, आता मी काय करतो, एक्सची व्हॅल्यू 0 पुट करणार. एक्सची व्हॅल्यू 0 पुट करणार. तर वाय फाइंड आउट करू आपण. एक्स 0 पुट केला प्लस वाय इज इक्वल टू 6. तर वाय इज इक्वल टू किती होऊन जाईल, 6. तर एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर वाय किती आला, 6. तर पहिला पॉईंट मिळाला आहे तुम्हाला 0,6. नंतर दुसरी तुम्ही वाय 0 पुट करायचा. सगळ्यात अगोदर हेच करायचं, पहिले एक्स 0 पुट करा, नंतर वाय 0 पुट करा. तर आता वाय जेव्हा 0 पुट केला तर एक्स प्लस 0 इज इक्वल टू 6. तर एक्स इज इक्वल टू 6 येणार. तर म्हणजे जेव्हा वाय 0 पुट केला तेव्हा एक्स किती येतोय, 6. तर इथं 6,0 येणार. अजून एक तिसरं करायचं. ठीक आहे, 3 पॉईंट, कमीत कमी 3 पॉईंट तरी प्लॉट करायचे. इथं मी 4 दाखवलेले आहेत, 3 जरी केले तरी चालतील, पण कमीत कमी 3 असायला पाहिजे. 2 नाही, 2 वर ग्राफ नाही बनणार. ठीक आहे, त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आता मी 3 पुट करतो. तर बघा एक्स इज इक्वल टू 3. तर 3 प्लस वाय इज इक्वल टू 6. तर हा इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल. तर वाय इज इक्वल टू 6 मायनस 3. तर वायची व्हॅल्यू येणार 3. तर हे 3. तर 3 पॉईंट्स मिळाले. त्या 3 पॉईंट्सवर पण तुम्ही ग्राफ प्लॉट करू शकता, खूप इझी. ठीक आहे, त्यानंतर दुसरं इक्वेशन घेऊ आता इथून. तर दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय. एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आहे, 4. याच्यासाठी टेबल बनवून घ्या. ठीक आहे, टेबल बनवला, त्याच्यात असा टेबल बनवायचा. याच्यात पण 3 व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. तर इथं एक्स व्हॅल्यू, इथं वायची आणि इथं एक्स कॉमा वायची व्हॅल्यू. तर एक्स आता 0 पुट करतो. तर एक्स जर 0 पुट केला तर बघा एक्स इज इक्वल टू 0. तर 0 मायनस वाय इज इक्वल टू 4 येतं आहे, म्हणजे वाय मायनस वाय इज इक्वल टू 4. मायनसने मल्टिप्लाय केलं तर हा प्लस होऊन जाईल आणि हा -4 येणार. तर हे किती येतं आहे, -4. तर जेव्हा एक्स 0 आहे तेव्हा वाय किती आहे, -4 आहे. नंतर वायची व्हॅल्यू 0 पुट करू आपण. वाय जर 0 पुट केला तर बघा एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4. तर एक्स इज इक्वल टू किती येणार, 4. तर इथं 4 येणार. हे झाल्यानंतर इथे लिहून घ्या 4,0. नंतर एक्सची व्हॅल्यू 2 पुट करा. फ्रॅक्शनमध्ये नको यायला पाहिजे, फक्त एक्सची व्हॅल्यू 2 पुट करतो. तर 2 मायनस वाय इज इक्वल टू 4. हा इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल. तर वाय मायनस वाय इज इक्वल टू 2 येणार. तर मायनस तिकडे देऊन दिलं तर काय येईल, -2. तर जेव्हा +2 आहे तेव्हा वाय किती आहे, -2. तर 2, -2 येणार. तर आपल्याला हे 3 व्हॅल्यू मिळाल्या आहेत, 3 कॉर्डिनेट्स मिळाले. तर आता आपण ग्राफ प्लॉट करू शकतो. तर बघा व्यवस्थित, इथे ऑलरेडी प्लॉट केलेला आहे.
तर जेव्हा आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या लाईनचा या लिनियर इक्वेशनचा जर ग्राफ प्लॉट करणार त्यावेळेस आपला पहिला आहे 0,6. तर बघा एक्स ॲक्सिसवर 0 बघायचा हा वाला, ठीक आहे, आणि वाय ॲक्सिसवर 6 बघणार. तर इथे येणार तुमचा 0,6. तर हा एक पॉईंट झाला, ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे 6,0 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 6 आहे, एक्स ॲक्सिसवर हा 6 आणि वाय ॲक्सिसवर 0 आहे, तर तो हा इथंच येऊन जाईल. हे 2 पॉईंट्स मिळाले. तिसरा आहे 3,3. तर हा एक्स ॲक्सिसवर बघा, एक्स ॲक्सिसवर हा 3 आणि इथून वरती 3 जा अजून, तर वाय भेटेल तुम्हाला. तर इथे मिळेल तुम्हाला 3,3. नंतर हे तिघं पॉईंट्स जॉईन करून द्यायचे, तर एक स्ट्रेट लाईन भेटेल तुम्हाला. कारण की ते लिनियर इक्वेशन आहे, तुमचे पॉईंट्स जर बरोबर काढलेले असतील तुम्ही, ठीक आहे, टेबल व्यवस्थित बनवलेला असेल कॅल्क्युलेशन करून, तर तुमची लाईन जी येणार असेल ती स्ट्रेटच असेल. त्यानंतर दुसरा आहे एक्स मायनस वाय याचं इक्वेशन. तर बघा एक्सची व्हॅल्यू आहे 0 आणि वायची व्हॅल्यू आहे -4. आता दुसरी लाईन प्लॉट करणार आहोत आपण. तर एक्स किती आहे 0, तर तो इथेच आहे आणि -4 कुठे जाईल, -4 खाली येईल. तर हा पॉईंट भेटेल तुम्हाला इथे, ठीक आहे. 0, -4. दुसरा आहे 4,0. तर एक्सवर 4 बघा आणि वायवर 0 असेल तर हा दुसरा पॉईंट भेटेल. तिसरा 2, -2. तर एक्सवर 2 येणार आणि तिथून खाली येणार, तर हा भेटेल तुम्हाला -2. तर हा तिसरा पॉईंट. हे तिघं पॉईंट्सला लाईन जॉईन करा, तर एक स्ट्रेट लाईन भेटेल आणि तुम्हाला दुसऱ्या इक्वेशनचं लाईन भेटेल. दुसऱ्या इक्वेशनची लाईन ड्रॉ होईल. आता ज्या पॉईंटला हे दोघं लाईन क्रॉस करताय, ठीक आहे, हे तुमचं सोल्युशन असेल. तर हे कुठे क्रॉस करताय, एक्सवर आहे 5 आणि वायवर आहे 1. त्यामुळे तुमचं सोल्युशन होऊन जाईल 5,1. तर हे लास्टला आपण सोल्युशन लिहून घेऊ. इथं तुम्ही नोटबुकवर तुम्ही नोट डाऊन करू शकता. सोल्युशन एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 5,1. तर हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न समजला असेल तर पुढचा प्रश्न बघू आपण. आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की याच्यात आपण 10वीचा टोटल सिलेबस अपलोड करणार आहोत. मॅथ्स आणि सायन्स हे टोटल सॉल्व्ह करू आपण, आणि बाकीचे तुमचे जे मराठी, इतिहास, भूगोल वगैरे जे असतील सब्जेक्ट त्यांचे आपण एक्सरसाइज जे असतील स्वाध्याय वगैरे ते सर्व अपलोड करणार आहोत. तरीही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्याचं सोल्युशन जर समजलं असेल तर आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. तर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. तर याच्यातही आपण परत तेच करणार जे मागच्या इक्वेशनसाठी केलं. तर याच्यात काय केलं आहे माहिती आहे का, हे एक म्हणजे सबस्टिट्यूट मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे. इथे आपण ना या इक्वेशनने वायची व्हॅल्यू काढून घेऊ. बघा काय केलं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 5. तर इथे वाय जर काढायचा म्हटला तर हा 5 असाच, एक्स जो इकडे प्लसमध्ये होता तिकडे जाताना मायनस होईल. तर हे वायचं इक्वेशन बनलं, ठीक आहे. आता जे आपण व्हॅल्यू असतील ना आपण वायच्या इक्वेशनमध्ये पुट करणार. एक्सची व्हॅल्यू आपण अज्युम करू आणि बाकी वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करत जाऊ. तर सगळ्यात अगोदर एक्सची व्हॅल्यू आपण 0 पुट करणार. तर एक्स इज इक्वल टू 0. तर वाय इज इक्वल टू 5 मायनस 0. तर वाय काय भेटून जाईल याच्यासाठी 0, नाही 5 येणार, ठीक आहे. एक्स आहे 0, तर वायची व्हॅल्यू किती येणार 5. तर इथे ती लिहिली 0 आणि 5. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपण काय करणार, एक्सची व्हॅल्यू 5 पुट करू. तर एक्स इज इक्वल टू 5. तर वाय इज इक्वल टू 5 मायनस 5. तर किती येणार 0. तर एक्सची व्हॅल्यू जेव्हा 5 पुट करतोय तेव्हा वाय किती येतोय 0. आणि लास्ट सगळ्यात शेवटचं बघू आपण की एक्स जर 2 पुट केला तर वाय इज इक्वल टू 5 मायनस 2. तर वाय किती मिळतोय आपल्याला 3. तर हे 3 मिळाले आपल्याला, 1, 2, 3. 3 व्हॅल्यू मिळाल्या, 3 कॉर्डिनेट्स मिळाले. 3 जरी काढले तरी ठीक आहे. पुढचं एक तुम्हाला होमवर्कला, ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह करून बघा की तुमचा आन्सर येते की नाही येते. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना आपण ह्या अज्युम करतोय, या कुठून मिळालेल्या नाही आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या फ्रॅक्शनमध्ये नको यायला. व्हॅल्यू जर फ्रॅक्शनमध्ये आल्या तर तुम्हाला ग्राफ प्लॉट करायला प्रॉब्लेम येईल आणि तो व्यवस्थित प्लॉट नाही होणार आणि तुमचा आन्सर चुकेल. त्यामुळे म्हणजे फ्रॅक्शनमध्ये नको यायला पाहिजे, एवढी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. बाकी होल नंबर येतील, इंटिजर्स येतील तर ते येऊ द्या, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये काय केलं, दुसरं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. दुसरा आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता इथं पण आपण वायची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. तर वाय किती भेटेल, मायनस वाय आहे इथं, तर हा एक्स तिकडे जाताना मायनस होईल. तर याला मी काय करतो, पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करतो, तर हा प्लस होऊन जाईल.
-3 प्लस एक्स होणार. ठीक आहे. तर यांची पोझिशन चेंज करून देतो. प्लसवाला पुढे घेऊन येतो, मायनसवाला मागे जाऊ देतो. या प्रकारे ते केलेलं आहे. आता एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू 0. तर वाय इज इक्वल टू 0 -3. तर वाय किती भेटेल? -3 भेटेल. +3 लिहू नका, नाहीतर आन्सर चुकेल. तर हा पहिला कॉर्डिनेट्स मिळाला. त्यानंतर दुसरं एक काम करू. नंतर आपण एक्सची व्हॅल्यू 3 पुट करणार. एक्स इज इक्वल टू 3. तर काय भेटेल? वाय इज इक्वल टू 3 - 3. तर वाय काय मिळेल आपल्याला? 0. हा दुसरा कॉर्डिनेट्स मिळाला. आता एक्सची व्हॅल्यू जी आहे ते 2 पुट करणार. एक्स इज इक्वल टू 2. तर वाय इज इक्वल टू 2 - 3. तर वाय किती येणार? -1. ह्या तिसरा कॉर्डिनेट्स मिळाला. तर असे तिघही मिळाले. त्यानंतर इथे परत दाखवतो ग्राफवर काय करायचं आहे. एक्स प्लस वाय एक लाईन बनली आहे आणि एक्स मायनस वाय 3 इज इक्वल टू 3 याची दुसरी लाईन बनलेली आहे. तर याच्यात पहिले आपण पहिला कॉर्डिनेट जो आहे तो प्लॉट करणार. तर बघा, पहिला कॉर्डिनेट प्लॉट करताना 0,5 पाहिजे. तर इथं काय होणार बाळांनो? हा 0 1 2 3. ठीक आहे. काय पाहिजे आपल्याला? 0. तर एक्स ॲक्सिसवर हा 0 आहे इथे, वाय ॲक्सिसवर 5 आहे. 1 2 3 4 5. तर हा 5 आला. तर हा कॉर्डिनेट्स भेटला तुम्हाला 0,5. नंतर दुसरा आहे 5,0. तर हा 0 1 2 3 4 5. तर हा 5,0 असेल, कारण की वाय 0 आहे तर तो एक्स ॲक्सिसवरचाच कॉर्डिनेट्स असेल. त्यानंतर 2,3. तर एक्स ॲक्सिसवर किती जाणार? 1 2 2 पर्यंत जाणार आणि इथून 3 +3. तर 1 2 3. तर हा कॉर्डिनेट भेटेल तुम्हाला तिसरा. याला तिघं पॉईंट्सला जॉईन करून द्या. एक स्ट्रेट लाईन बनेल आणि हे या लाईनचं इक्वेशन, या इक्वेशनचं लाईन बनेल. ठीक आहे. नंतर दुसरं सॉल्व्ह करताना काय करणार? 0, -3 आहे. तर 0 तर इथंच असेल आणि -3 आहे म्हणून तो खाली जाणार. तर -1 -2 हा -3 आला. ठीक आहे. हा पहिला कॉर्डिनेट भेटला. दुसरा 3,0 आहे. तर 0 तर काय म्हणजे एक्स ॲक्सिसवरच असेल तो पॉईंट. तर 1 2 3. आता आपण दुसरा कॉर्डिनेट प्लॉट करणार आहोत, जो की आहे 3,0. हा बघा, हा वाला. तर याच्यात प्लॉट करण्यासाठी आपण एक काम करू. 3 आहे एक्स ॲक्सिसवर. तर 0 1 2 हा 3 आणि 0 आहे तर तो एक्स ॲक्सिसवरच येणार. तर हा पॉईंट भेटेल तुम्हाला 3,0. त्यानंतर अजून एक प्लॉट करू आपण 2, -1. तर 2 जो आहे तो आहे एक्स ॲक्सिसवर. तर 0 1 आणि 2 हा 2 आला आणि -1 कुठे आहे? हा वाय ॲक्सिसवर -1 खाली आहे. तर हा येईल 2, -1. तर हे 3 पॉईंट्स प्लॉट केल्यानंतर याला एक लाईन ड्रॉ करा. ठीक आहे. ती एक स्ट्रेट लाईन बनेल, लिनियर इक्वेशन आहे म्हणून. आणि जिथे तुमचा पॉईंट मॅच होतं हे तुमचं सोल्युशन असेल. तर सोल्युशन काय आलं याच्यात? 4,1. तर ते लास्टला इथं लिहायला विसरू नका. तर एक्स वाय इज इक्वल टू 4,1. तर हे तुमचं फायनल आन्सर असेल, जे ग्राफिकल मेथडने तुम्हाला सोल्युशन मिळालेलं आहे. आणि स्केल लिहायला कधीही विसरू नका. ठीक आहे. प्रत्येक ग्राफवर तुमचे स्केल असायलाच पाहिजे. तर या प्रकारे दुसरा प्रॉब्लेम झालेला आहे. आता तिसरा प्रॉब्लेम बघू आपण. याच्यात पण तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. तर इथं जर आपण वायची व्हॅल्यू फाइंड केली तर एक्स किती येणार? -1. तिकडे प्लस होता, तिकडे जाताना काय झालं? -x. तर जर समजा आपण एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वाय पण किती भेटणार आपल्याला? 0. तर हा पहिला कॉर्डिनेट्स मिळाला. नंतर दुसरं, जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर वाय तुम्हाला मिळणार -2. एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही -2 घेतली तर वाय काय भेटेल? +2. तर या प्रकारे हे 3 कॉर्डिनेट्स मिळतील तुम्हाला. हे इझी होतं. त्यानंतर सेम इकडे दुसरं इक्वेशन आहे 2x - y इज इक्वल टू 9. तर याच्यात आपण -y इज इक्वल टू, हा जो आहे 2x हा इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल. तर 9 - 2x येणार. पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करतो. तर जे मायनस आहेत ते प्लस होऊन जातील आणि जे प्लस आहेत ते मायनस होतील. तर प्लसवाली व्हॅल्यू पुढे घेतो तर 2x - 9 होणार. तर हे तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळाली. आता वाय एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा. तर एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर वाय इज इक्वल टू 2च्या जवळ एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा. तर काय भेटेल? 0 - 9. तर इथे भेटेल तुम्हाला -9. तर पहिला कॉर्डिनेट मिळालेला आहे 0, -9. दुसरं, एक्सची व्हॅल्यू आता 2 पुट करतो. एक्सची व्हॅल्यू 2 पुट करतो. तर वाय इज इक्वल टू
टू एकच्या जागेवर 2 पुट करा -9 इज इक्वल टू 2 टू द 4 -9 तर तुम्हाला भेटेल -5. तर हा सेकंड कॉर्डिनेट मिळाला. नंतर थर्ड कॉर्डिनेट्स भेटण्यासाठी तुम्ही एक काम करा, एक्सची व्हॅल्यू 5 पुट करा. तर वाय इज इक्वल टू 2 एकच्या जागेवर 5 -9 इज इक्वल टू किती होतील 10 -9 इज इक्वल टू 1 भेटेल आपल्याला. तर हा थर्ड कॉर्डिनेट मिळाला. चौथा कॉर्डिनेट तुम्ही होमवर्कला तुम्ही स्वतः फाइंड आउट करा. त्यानंतर आता प्लॉट करायचं आहे. तर हे पहिलं इक्वेशन जे आहे याची लाईन प्लॉट करू आपण. तर पहिला कॉर्डिनेट आहे 0,0 तर तो इथेच येणार. ठीक आहे. नंतर दुसरा आहे 2, -2 तर एक्स ॲक्सिसवर 2 हा इथं आणि वाय ॲक्सिसवर -2 म्हणजे खाली जावं लागेल. तर हा इथं भेटेल तुम्हाला 2, -2 आणि तिसरा कॉर्डिनेट आहे -2, 2 तर वाय ॲक्सिसवर -2 जा म्हणजे मागे आणि एक्स ॲक्सिसवर -2 जावा आणि वाय ॲक्सिसवर +2 तर वरती जावं लागेल. हा तिसरा कॉर्डिनेट भेटेल. ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा तर तुम्हाला पहिल्या लाईनचं इक्वेशन मिळेल. नंतर पहिल्या इक्वेशनची लाईन मिळेल. दुसऱ्या इक्वेशनला सेम प्लॉट करा. पहिला आहे 0,9 तर एक्स ॲक्सिस 0च राहील आणि वाय जो आहे तो -9 आहे तर खाली या -9 पर्यंत हा पहिला कॉर्डिनेट्स मिळेल. नंतर 2, -5 तर एक्स ॲक्सिसवर 0, 1, 2 इथपर्यंत आलं आणि -5 म्हणून खाली यावं लागेल. तर 1, 2, 3, 4, 5 हा कॉर्डिनेट भेटेल दुसरा. तिसरा कॉर्डिनेट आहे 5, 1 तर एक्स ॲक्सिसवर 5 पर्यंत जाऊ 0, 1, 2, 3, 4, 5 हा इथं 5 आणि +1 आहे तर हा +1 तर ही लाईन एक ड्रॉ करा. तर हे दुसऱ्या इक्वेशनची लाईन मिळेल तुम्हाला. तर इक्वेशन ज्या लाईनचं इक्वेशन असेल ते इक्वेशन लिहायचं आहे आणि जिथे ते क्रॉस होतील ते तुमचं काय असेल सोल्युशन असेल. तर इथं तुमचं सोल्युशन येतं आहे 3, -3 तर हे इथं आपण लिहून देऊ एक्स, वाय इज इक्वल टू 3, -3 हे कसं येतं बाळांनो इथे आहे 0, 1, 2, 3 तर वाय ॲक्सिसवर 3 येतोय -3 आणि एक्स ॲक्सिसवर 1, 1, 2, 3 आणि वाय ॲक्सिसवर 3 म्हणून 3, -3 येणार. हे झाल्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन बघू आता. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. याचे नोट्स पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देऊ, त्याच्यावर पण मिळेल ते मला. तर चला पुढचा क्वेश्चन जो आहे तो बघू आपण. याच्यात 2 इक्वेशन दिलेले आहेत तुम्हाला परत. तर पहिलं जे इक्वेशन आहे 3x - y इज इक्वल टू 2 इथं वायची व्हॅल्यू फाइंड करू. तर -y इज इक्वल टू 2 हा इकडे प्लस आहे तिकडे जाताना -3x होईल. आता हे बऱ्याचदा केलेलं आहे आपण. तर मायनसने मल्टिप्लाय करू तर प्लसवाले मायनस होतील मायनसवाले प्लस होतील इज इक्वल टू -2 + 3x तर प्लसवाला पुढे घेऊन येतो 3x - 2 हे वायचं इक्वेशन मिळालं. आता एक्सची व्हॅल्यू पहिले 0 पुट करू आपण. कधी 0 पुट करून बघायची आधी. तर वाय इज इक्वल टू 3 एकच्या जागेवर 0 पुट केला -2 तर याचा आन्सर काय मिळेल -2 तर जेव्हा एक्स 0 आहे तेव्हा वाय मिळतोय आपल्याला -2. त्यानंतर दुसरं एक्सची व्हॅल्यू 1 पुट करणार तर वाय इज इक्वल टू 3 1 पुट केला -2 इज इक्वल टू 3 1 जा 3 3 मधून 2 गेले तर किती होतील 1 तर हे दुसरा कॉर्डिनेट मिळाला. तिसरं फाइंड करण्यासाठी काय करा एक्सची व्हॅल्यू पुट करा -1 तर वाय इज इक्वल टू 3 -1 पुट केला -2 तर काय भेटेल आपल्याला इथे -3 -5 तर -3 -2 होईल तर आपल्याला उत्तर भेटून जाईल -5 तर तिसरा कॉर्डिनेट मिळाला. ठीक आहे. चौथा तुम्हाला होमवर्कला. आता दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय दिलं आहे 2x - y इज इक्वल टू 3 वायची व्हॅल्यू फाइंड करू. तर हा जो प्लस आहे इकडे 2x तो तिकडे जाताना मायनस होईल तर -2x पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय केला तर -3 + 2x होणार. वाय इज इक्वल टू 2x पुढे घेतो मायनस व्हॅल्यू मागे येईल तर हे इक्वेशन मिळालं. आता परत एक्सची व्हॅल्यू 0 पुट करतो आधी तर एक्स इज इक्वल टू 0 तर वाय इज इक्वल टू 2 0 -3 तर काय येणार -3 येऊन जाईल. पहिला कॉर्डिनेट मिळाला. दुसऱ्यासाठी फाइंड आउट करू तर एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा तर वाय इज इक्वल टू 2 याच्या जागेवर 1 पुट करा -3 इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला -1 भेटेल. जेव्हा एक्स 1 आहे तेव्हा वाय मिळतोय आपल्याला -1. त्यानंतर थर्ड एक्स इज इक्वल टू 3 पुट करू तर वाय इज इक्वल टू 2 याच्या जागेवर 2 पुट केला -3 तर काय होईल 2 टू द 4 -3 तर आपल्याला 1 भेटेल. तर हा थर्ड कॉर्डिनेट मिळाला.
तर असे तिघं कॉर्डिनेट्स मिळाल्यानंतर आता लाईन ड्रॉ करू आपण. तर पहिले आहे 0, -2. तर 0 जो आहे तो एक्स ॲक्सिसवर आहे ना, तर हा 0 इथंच राहील आणि -2 आहे म्हणून आपल्याला खाली यावं लागेल वाय ॲक्सिसवर. तर 1, 2 हा पहिला कॉर्डिनेट मिळाला 0, -2. नंतर 1, 1 आहे म्हणजे एक्स ॲक्सिसवर पण 1 आणि वाय ॲक्सिसवर पण 1 म्हणजे हा इथं आणि हा इथं. तर हा सेकंड कॉर्डिनेट. नंतर थर्ड कॉर्डिनेटसाठी -1, -5 आहे. तर फर्स्ट वन हा झाला, सेकंड आणि तिसरा आहे -1, -5. तर एक्स ॲक्सिसवर -1 हा इथं आला आणि एक्स ॲक्सिसवर -1 इकडे येईल, इकडे हा इथं. ठीक आहे. आणि इथून खाली 5 यावं लागेल, -5. तर हा थर्ड कॉर्डिनेट आणि नंतर मग ही लाईन जॉईन करायची तुम्ही. तर ही एक स्ट्रेट लाईन बनेल. ठीक आहे. तर पहिली लाईन ड्रॉ झाली इक्वेशनची, त्याला नाव देऊन दिलं आपण. ठीक आहे. नंतर काय करणार, दुसऱ्या इक्वेशनचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते प्लॉट करू. तर पहिला आहे 0, -3. तर बघा 0 हा इथं येणार आणि -3 हा. ठीक आहे. तर हा 0, -3. दुसरा आहे +1 आणि -1. तर एक्स ॲक्सिसवर 1 पर्यंत जा, हा 1 पर्यंत आलो आणि -1 म्हणजे वाय ॲक्सिसवर इथं खाली येणार -1. हा सेकंड कॉर्डिनेट. थर्ड आहे एक्स ॲक्सिसवर 2 आणि वाय ॲक्सिसवर 1. तर एक्स ॲक्सिसवर 2 कुठे आहे, हा एक्स ॲक्सिसवर 2, वाय ॲक्सिसवर +1 आहे, तर इथं वरती +1. हे 3 कॉर्डिनेट मिळाले बघा, एकाच लाईनीत दिसत आहे. ठीक आहे. तर याला ड्रॉ करा. ही लाईन ना आपण एक्सटेंड करायची. जे पण दोघं इक्वेशनची लाईन असेल ना, तिला काय करणार, एक्सटेंड करणार. तर तुम्हाला ती कुठेतरी मॅच होईल. तर ही कुठे मॅच होते, ही या पॉईंटला जाऊन मॅच होते. तर इथं कॉर्डिनेट्स आहे -1, -5. -1 का, तर इथे काय आहे, एक्स ॲक्सिसवर -1 आणि इथं -5 आहे म्हणून हे काय बनेल 1, -5. तर याचा सोल्युशन एक्स, वाय इज इक्वल टू -1, -5. तर हे सोल्युशन तुम्हाला मिळेल. या प्रकारे आपला चौथा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. जर तुम्हाला ग्राफमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्कीच विचारा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की 10वीचा जेवढाही सिलेबस असणार आहे आपण पूर्ण कव्हर करू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर चला क्वेश्चन नंबर 5 बघू. क्वेश्चन नंबर 5 मध्ये पहिले इक्वेशन आहे. आता हे थोडेसे टफ वाले क्वेश्चन आहेत. 3x - 4y इज इक्वल टू -7. आता एक जो उपाय आहे ना तो इथं दिलेला आहे. हा न सांगता मी तुम्हाला दुसरा सांगतो जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट अजून क्लिअर होते. तर इथे 0 जर पुट केला आपण, ठीक आहे, इथे मी वायची व्हॅल्यू फाइंड आउट करत नाही. ते पण इझी आहे पण फ्रॅक्शन मध्ये येते म्हणून थोडंसं कॅल्क्युलेशनला टफ जाणार आहे बाकी विद्यार्थ्यांसाठी. तर बघा इथे काय करणार, एक्सची व्हॅल्यू मी 0 जर पुट केली है ना, थोडंसं ट्रायल आणि एरर करू. हे व्हॅल्यू तर आपण करणारच आहोत, ह्या ज्या दिल्या आहेत ना बॉक्समध्ये या तर करणारच आहोत. एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर काय प्रॉब्लेम येईल बघा. 3 एकच्या जागेवर 0 पुट केला, -4y इज इक्वल टू -7. तर 3 0 जर 0 होईल तर -4y इज इक्वल टू -7. तर इथे काय होणार बाळांनो, मायनस मायनस कॅन्सल करून देऊ. 4y इज इक्वल टू 7. तर वायची व्हॅल्यू काय येणार, 7/4. आता हे फ्रॅक्शन मध्ये येत आहे. हे फ्रॅक्शन मध्ये जर तुम्ही इथं प्लॉट करायला गेले तर जमणार नाही. ठीक आहे. याची पॉईंट मध्ये व्हॅल्यू येईल आणि खूपच वेगळी येणार. तर त्यावेळेस ना हे अशा व्हॅल्यू असतील ना यांना इग्नोर करायचं. ठीक आहे. रिजेक्ट करा आणि दुसरे सोल्युशन फाइंड करण्याचा प्रयत्न करा. हा ठीक आहे. जर तुमच्याकडे 5.5 2.5 अशा व्हॅल्यू जर येत असतील तर आपण ह्या प्लॉट करू शकतो इझिली. पण जर जास्तच फ्रॅक्शन मध्ये येत असेल डेसिमल पॉईंट्स मध्ये तर मग थोडंसं तुम्हाला कठीण जाईल, त्यामुळे त्या इग्नोर करा. तर इथे ही व्हॅल्यू न देता आपण काय करू, आता ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ना त्या आपण ट्राय करू आणि त्याचं सोल्युशन बघून घेऊ. काय आहे, तुम्ही त्या प्रकारे केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण प्लॉट करायला कठीण जाणार आहे. आणि इथं वायची व्हॅल्यू जर तुम्ही अशी फाइंड आउट करून जर सॉल्व्ह करायला गेले तरीही तुम्हाला थोडं फ्रॅक्शनमध्ये प्रॉब्लेम येईल. त्यामुळे मी आता काय करणार, एक्सची व्हॅल्यू -1 पुट करा. हे ट्रायल अँड एररनेच करावं लागेल तुम्हाला. तर एक्सची व्हॅल्यू जर -1 पुट केली तर -4y -7. तर इथं किती येणार, -3 -4y इज इक्वल टू -7. तर हा -3 तिकडे जाताना प्लस होणार. तर -4y इज इक्वल टू -7 + 3. तर -4y इथे आन्सर येणार तुमचं -4. तर y इज इक्वल टू -4/-4. तर तुमचा आन्सर +1 येणार. तर जेव्हा आपण -1 घेतला तेव्हा y किती येतोय, +1 येतोय. हे पहिलं झालं.
दुसरं तिसरं हे तुम्हाला व्हॅल्यू दिलेले आहेत, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करून बघा, तुमचेही कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि जर काही डाऊट आला तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुम्ही. नंतर दुसरं इक्वेशन बघू. दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण 5x मायनस 2y इज इक्वल टू 0 आहे. तर पहिले एक्सची व्हॅल्यू 0 पुट करून बघायची कधी पण. तर 5 एकच्या जागेवर 0 पुट केला, मायनस 2y इज इक्वल टू 0. तर इथे 0 होऊन जाईल, मायनस 2y इज इक्वल टू 0. तर हा तिकडे अपॉनला जरी गेला तर 0 अपॉन समथिंग काय असतं, 0च असतं. तर वायची व्हॅल्यू किती येणार, 0. पहिला कॉर्डिनेट मिळाला. नंतर दुसरा कॉर्डिनेट फाइंड करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू 2 पुट करणार आपण. एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली तर 5 इथे 2 पुट केला एकच्या जागेवर, 2y इज इक्वल टू 0. तर इथं किती होतील, 5 टू जा 10 मायनस 2y इज इक्वल टू 0. हा इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल. तर मायनस 2y इज इक्वल टू मायनस 10. तर वायची व्हॅल्यू मायनस 10 अपॉन मायनस 2 येणार. तर हा किती येईल, 2 5 10. तर हे सेकंड व्हॅल्यू मिळेल आपल्याला. त्या प्रकारात हे -2 पुट करा, एकची व्हॅल्यू तुम्हाला -5 मिळणार. आणि नंतर तुम्ही स्वतः प्लॉट करा, तुम्हाला सोल्युशन भेटेल, ते म्हणजे 1,2.5. तर हे 5 नंबरचं होतं. तर हे होमवर्क असेल, तुम्ही स्वतः सॉल्व करा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. ग्राफ नक्कीच करा, कारण की ग्राफ येतो हे 100% आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. त्यानंतर 6 नंबरचा जो आहे त्याच्यात ते इथं बघा तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि ग्राफ पण प्लॉट करून दाखवलेला आहे. तर हे तुम्ही स्वतः ट्राय करा होमवर्क म्हणून, ठीक आहे. हे मी करून दाखवत नाही, स्वतः ट्राय करा, तुम्हाला जमेल. आता 5 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणार तर कॉन्फिडन्स येईल. आणि कॉन्फिडन्स आला तर तुम्ही स्वतः ग्राफ प्लॉट करू शकता, व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तर त्यामुळे स्वतः करा. आणि जर काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. 1.3 सॉल्व्ह करू आपण तिथे. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.